आमच्या रत्नीशच्या चाचूच्या लग्नाला यायचं। लगीन माझं व्हायचं तर याचं होतंय, म्हणजे मी मोठा आहे बारका आहे। आता तुम्ही विचार करा लगीन कोणचं हलवायचे, माझं का त्याचा? तर नमस्कार मंडळी, जय शिवराय। तर मी जयेश ठाकूर पुन्हा एकदा मराठी हक्काच्या यूट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर मित्रांनो, बरेच दिवसांनी मी आता व्हिडिओ चालू करतोय, कारण की 22 पासून आणि आता म्हणजे मला वाटतं 15-20 दिवस झालं गॅप पडले असेल। नाही 15-20 दिवस नसतील, 7-8 दिवस जास्त गॅप पडले असतील। तर आपले इंस्टाग्रामला पण कॉमेडी व्हिडिओ असतात, ते पण जरा थांबवल्यात, म्हणजे आपल्याला टाइमच भेटत नाही। इथं जशी कामं असतील तसे आपल्याला ऍडजस्ट करावं लागतात। तर आज पण काढायचे होते मला 2-3 व्हिडिओ काढायचे होत्या, पण काय तो आता आमचा पार्टनर पण बाहेर गेला, त्याला पण काम आहेत, त्याच्यामुळे मी जरा थांबलोय। कारण की आपल्याला बघू आता जसं टाइम भेटेल तसं मी कॉमेडी व्हिडिओ बनवत जाईल। आणि आता थोडे दिवसात आम्ही चालू आहे फिरायला, तो पण ब्लॉग येईल। मी कुठे चालू तो नंतर त्या ब्लॉगमध्ये सांगेल, आता नाही येणार। तर आता मी आलोय वहिनीच्या घरी, आणि आज आहे वहिनीच्या घरी तुळशीचं लगीन, तर त्या निमित्ताने मी आलोय हा आजचा ब्लॉग करायला। तर आजच्या व्हिडिओमध्ये जरा थोडीफार धमाल आहे। जशी आपले काय होत त्याला, जशी आपले तुळशीचं लगीन म्हणजे नॉर्मल असतं, पण आम्हाला जरा वेगळीच करायची आहे, थोडी मजा करायची आहे। म्हणजे नवरदेव तर खाली नटलेलंच आहे, नटलेलं म्हणजे जरा हालत वगैरे लावलेली आहे। बघूया आता त्यांची सुरुवात चालू आहे मग आजपासून त्यांची। तर तुम्ही फक्त कंटिन्यू राहा, आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, आणि भेटूया आपण लगेच। आता खाली चालू आहे, आता खाली पण गाणी चालू आहेत। तर मी वरती काय आलो तर यांची गाणी आपल्या चॅनलवर कॉपीराईट लागेल म्हणून मी आलो वरती। तर चला, मी जास्त काही बोलत नाही, मीच दमलो बोलताना। तर चला डायरेक्ट खाली जाते आणि व्हिडिओ आपण सुरू करू, आणि तुम्हाला आजचा क्लायमेट पण दाखवतोय। बघा एक नंबर वाटतंय। सकाळीच मला वाटते पाऊस पडला असता, त्या साईडला काळा ढग येतात बघा। तर चला, तर मग अशी हालत लावलेली होती, तर त्यांनी हालत काढली, काढली नाही, पुसली। आता इथं काय मांडत होत नाही का, म्हणजे काय असं आहे का? म्हणजे मग अशी हालत लावली ना, तर आता काय बहिणीच नवऱ्याला हालत लावते। नवरदेव किती खुश आहे बघा, म्हणजे एकदाच लगीन होऊन दे।
इकडे हे संपदा बघ तुझ्या अगोदर लगीन करतो तो. हे दुसरी वेडिंग आहे. आता मार लाल लाल झाला असेल लाल. वहिनी आता बहिणीची झाली. आता इथं वहिनीची हळद चालू आहे. आता वहिनी घेतात हळद लावायला. ए सोय कुठे वरी सर. गणना एकम गजम मोरेश्वरा गेला घरी. आईला बोलवाया हळदीला मैनीला बोलवाया हळदीला आमचे रत्नेश दादाचे हळदीला हो या हळदीला. स्वतः नवरदेव गाणं बोलतोय दौला. तीन वेळा चिकट आहे. नवरदेव बघा किती खुश आहे. कसं वाटतंय नवरदेव. कसं वाटतंय. एक्सपिरियन्स घेते भारी वाटतंय. प्रॅक्टिस चालू आहे प्रॅक्टिस चालू आहे. हे करतात सगळे इथं करवलेले आहेत. करवलेले बोलतात करवल्या करपलेल्या छोटी करवली. पाठी होत ना दम पुढं चाललाय. आयो मंग बसून हसतय. त्या मगशी लोलो होती बेकार. आयो ये हॅलो जाऊ. मला पण लावायची आहे. चाकू घेतलाय हातात. चाक्यू मॉडर्न नंतर नवऱ्याच्या हात चाकू दाखव. बघ खरीच एकदम सोनेरी. रजिस्टर लगीन आहे. असं रजिस्टर लगीन आहे काय याची आईच नाही. घ्या तुम्ही चला तर वहिनीने हळद लावली. आता इथं आयो आलेले हळद लावायला. हे करवल्या घरातले ज्येष्ठ आले लावा तुम्ही. घरातले ज्येष्ठ आले हळद लावत. लेजेंड नवरदेव जामच खुश आहे. जामच भावाला विसरला सर. लगीन माझं व्हायचं तर याचं होतंय. म्हणजे मी मोठा आहे बारका आहे. आता तुम्ही विचार करा लगीन कोणचं हलवायचे माझं का त्याचा. जे मोठे असतात ते पाठी राहतात. लहान नेहमी पुढे असतात. हा मग आंघोळ करायचे. आयोनी मानावर घेतलाय. फोन दे. हे ये लवकर. ए बँडवाला आलं का. वरात करायची वरात करायची ना. अंतरपाडी घोडा पलून आहे पलून पलून आणणार आहे. इकडनं करवली बाईका का शॉप पाठी बस. काका पलून करते लगीन.
बघ किती कमी खर्च. उड्या मारते बघ बसून. उद्या ये मग लग्नाला. थोडी थोडी लावा. काय होतं लावा एक मॅच आहे. सल्लबल्ला बस बस अजून लावायची आहे. अजून लावायची आलं. फोटोग्राफर आपली आणली फ्लॅश लावून. हे हालत लावा रे. वाटतंय ना तर हालत आहे. वाटतंय हालत आहे. पहिला पान आवडीला हे तू लग्नाची. एक नंबर. तांबे भरले थांबा. तो पण दाखवतो. अशा प्रकारे इथं करवल्याने आणि वहिनीने बहिणीने इथं हळद लावलेली आहे सर्वांनी. नवरदेव मला वाटते थांबत नाही. चला त्यांचे तर फोटोशूट करून घेते. आम्ही फोटोग्राफर आणला बघ. लग्नाला या. आमच्या रत्नीच्या चाचूच्या लग्नाला यायचं. चला आता इथं आमच्या बाईची हालत लावलेली आहे आणि ही शेवटला आले होती तर आता आली. तिने पण हालत लावलेली आहे तर तिला पण भारी वाटते ना. आता जाम खुश आहे. कमी खर्च मध्ये. हे आता बाहेर आलं ते नव्हते का म्हणजे आतमध्ये ती वेगळी आणि बाहेरची वेगळी. इथं रांगोळी वगैरे काढली इथं मस्त. हे बघा रांगोळी. आणि आज आहे तुळशीचं लग्न त्यासोबत रत्नेशचं लग्न लावायचं. आता चला या पटकन एंट्री करूया. सगळी करवली तयारी करता म्हणजे त्यानंतर साडी घालतील काय घागरा घालतील ते माहिती नाही होतं मला. ते तुम्हाला नंतर दाखवेल. एक अनोखा तुलसी विवाह. खाली तेच टाक. करवल्या झाल्या बाहेर. वाटते सगळे रेडी आहे. आणि कधी आता लग्न टाइम काय आपला लग्नाचा टाइम काय वहिनी टाइम काय आपला लग्नाचा 9चं आहे का.
चला तर इथं नवरदेवाची आंघोळ झाली आणि सगळे करवली वहिनी वगैरे बहिणी वगैरे सगळे तयारी करायला गेले आणि मला पण जरा थोडीफार करायला लागेल कारण की सगळं एक केलंय आपला सगळं लग्न सारखं केलंय तर थोडी मजा येणार आहे तुम्ही फक्त कंटिन्यू राहा आणि चला तुम्ही चालू तयारी करा भेटू आता आपण नंतर तर चला तर मी आलोय वहिनीच्या इथं आणि मस्त कुर्ता वगैरे घातलाय तर आणि आतमध्ये सगळे करवली वहिनी बहिणीवर सगळे तयारी चालू आहे आणि नवरदेव अजून नटला नाही फक्त कुर्ता घातलाय इकडं एक करवली रेडी आली आणि इथे एक रेडी छोटी करवलं काय रेडी होत नाही ते बघा लाईट चालू आहे ना हो तर चला सगळ्यांची तयारी झाली ना ते तुम्हाला दाखवते याला बोललो कुर्ता घाल तर यांनी काय घातला नाही तो आता आला टी शर्टवर थोड्या वेळात तर लगीन आहे आपल्या भावाचा रत्नेश भाईचं लग्न मजा येणार आहे थोडी नंतर दाखवतो तुम्हाला तर चला तर इथं सर्वांची तयारी झालेली आहे करवले नटल्या वहिनी पण नटल्या आणि शिंदेबाई हा मग आता जावंच आहे ना थोडी वेळा लग्न हे बघा इथं आता फोटोशूट चालू आहे इकडे बघा सगळ्यांची तयारी झाली वाटतंय ना लग्नाला सगळं हे काय काकी जास्त उत्साह जास्त आहे काकीचा नवरदेव कसं वाटतंय एक नंबर फोटो ए प्रेझेंट बघतो ना काहीतरी मी परत म्हणते मामूस नाही मी खजूर आणला ग ए दादा खजूर आणला ना चला आता आपण नंतर भेटू आता 8चा लगेच होता 8चं 8:30 झालं आता 9 वाजता भटचा अजून टाइम काय माहित नाही कधी येते काय नाही तर भट आल्यावर आपण लग्न चालू लगेच शिंदेबाई गुरुजी मित्रांनो जेव्हा घरात लग्न असेल लग्न अशीच कटकट चालू असतं म्हणजे घरात इथं जा तिथं जा योग मेकअप करतो तिकडे सामान झालाय मला इकडे जायचं तिकडे जायचं लगीन असताना घरात अशीच कटकट चालू असतं सेम माहोल असंच वाटतंय आमची प्रॅक्टिस आहे सध्या म्हणून आम्ही सगळं करून बलून बिलून आणली तर म्हणून प्रॅक्टिस वाटते ना घरी लग्न नाही म्हणून घरात अरे फ्युचर मध्ये तर बलूनच येणार आहे म्हणून आम्ही सगळं आमच्या हौशी पूर्ण करून घेत आहोत थोडक्यात का नाही पण आम्ही सगळं केला कमी खर्चामध्ये एका दिवसात हल्ला साखरपुडा चाय पाणी एका दिवसात नाही 2 तासात सगळं रेडी झाली संध्याकाळची आणि रात्रीची झालं माणूस अपनी नाही फक्त बाकी सगळं आलं
समोर घे. गणपती पुसते असं वाटतंय. अंडा काय आहे? कवट आहे ना, कवट. म्हशीचं भेटते का बघ. उभा राहा, उभा राहा. लग्न करताय मांडव बसवा. नवरदेवची हे तू सुरसुरे नीट ठेव. नवरदेव जाम खुश आहे. पायवरती हे बघा, हे नवीन रेकॉर्ड बघा. चक्री लावली तर याला स्टँड म्हणजे स्टिकला, आणि इथे रेकॉर्ड जरा वेगळाच आहे. चक्री लावली. वरती धर, वरती धर, वरती धर. चला आता इथं नवरदेवानी पावभाजी पहिली घेतली. बॅटरी तर याला पहिली भूक लागली नवरदेवाला. आवरी भूक पहिली पाहुणी म्हणते जेवू दे. तुझा आता खतना करी ना. बिस्मिल्लाह. हागला. इथं पावभाजी घेतल्या तर करायला म्हणजे सगळ्या पावभाजी स्पेशल वहिनी पावभाजी लावलं सुरू जात म्हणजे हे बाहेर का काय गेला. पहिलाच नवरदेव बसलाय पावभाजी खावाला. हे तुला खुर्ची घे. ठीक आहे. अरे खुर्ची माने पालून घेऊन गेली. हा ते वाटेने बसली आहे. त्या खुर्ची होती वाटे बसली. नवरदेव कौशालय बसलाय आणि अजून लगीन लागला नाही तेव्हाच इथं पावभाजी घेतली खावाला. तर आता भटजी आलाय, इथं भटजी आलाय
भटजी आल्यानंतर लगेच आपण लग्न लावून घेऊ. आणि इथं सगळं दमलेत, जाम नाचल्या करवल्या तर दमलं. पावभाजी घेतली खावाला, हे बघा जाम दमल्या. इथं इथं पण घेतल्यात पावभाजी खायला. सगळं दमलं, जास्त नवरं दमलं नाचून नाचून. चला भटजी आलेले आहेत, आमचे काका आले गणू काका. लगेच लगीन आता लागेल नंतर आपण. तर मी अजून खाली नाही पावभाजी. तर इथं मेजवानी वहिनी स्पेशल नवडी. साऊंड कडे द्यायला काय अर्जंट आहे? अर्जंट आहे. 11 होतं लावलं चालू एकच लग्न झालंय. बसा खाऊन घ्या. काय तू निघालीस? तू खा मग आम्ही. तू निघालास म्हणजे मी माझं पोट भरला रे. हा तू निघालास तर माझं पोट भरला. तू बघतस ना तू. तो खाईल काय बघतोय? काही नको टाकूया. नाही टाक भाई. तुला काय वाटलं? चला तर सगळे बिझी आहेत, पावभाजी खातात आणि आपण एक थोड्या वेळात लग्न लावू. काका पण आलेत आणि थोडी मजा करायची अजून. मगाशी जाम नाचले बेकार. तर चला तर मी पण पावभाजी खाते आणि लगेच आपण लगीन लावून घेऊ. असती 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 चलो. चला नवरदेव चला. वरती वरती वगैरे वरती वगैरे वरती 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 वरती. वरती पकड. पत्र घे. गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदां बयल्लालं पुरं विनायकवडं नर थोडी चिंतामणी देवरं लेनाद्रं गिरिजात्मजं सुवरं ओदरं रामेरा करवल्या पा. सवित गणपती भूया सदा मंगलम सुमंगल सावधान मारतात. नर्मदा इकडे बघ. एक उभा फोटो काढला. महेंद्र तनया करमान्वते वेदिका सिप्रावे तवती महासुरनदे यातानया गंडकी पूर्णात् पूर्ण जले समुद्र सरिता कुर्यात् सदा मंगलम शुभमंगल सावधान लक्ष्मी सदा मंगलम शुभमंगल सावधान आली लक्ष्मी
गटी समीपनवरा घेऊनिया वादळा हृदयाचे मधुपर्क पूजन करा अंतरपणाचे जरा दुष्ट वधूवरान करिता दोघे करावी उभी वादन बहुगर्भदान करणे पूजा सदा मंगलम शुभमंगलम सावधान विघ्नेश्वर विघ्नविदोरकारी निर्विघ्न कार्य सकलार्थ सिद्धी विघ्नेश्वरो नाम हरेश पूजो वधूवराभ्यां शुभदां ददातु शुभमंगल सावधान उमामेश्वर चिंतन करजे शुभमंगल सावधान लक्ष्मी नारायण चिंतन करजे शुभमंगल सावधान रत्नेश्वर देवता चिंतन करजे शुभमंगल सावधान अत्यासन्न सावधान अति समीप सावधान जय घंटा हा नवरदेव पटकन ये, चल नवरदेव बर्थडे गिफ्ट शिवा शिवा मोबाईल स्वीकारले जाणार नाही नाव घे पटकन, चल नाव घे ना, पैसे दे. पैसा दो पैसा. दसकार गावात खेळत होतो क्रिकेट, तुळशीला बघता पडला. परत 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 सांग. क्रिकेट खेळते का नाही? आता बघितलं कोणी खेळताना? आवाज आहे, आवाज. दसकार गावात खेळत होतो क्रिकेट, तुळशीला बघता पडला माझा विकेट. कोण तुळशी? बाबा थांब 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 थांब. कुर्ता इथला
तर चला आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेल का ती धमाल केली, मजा केली, सर्वांनी मजा केली. तर मला वाटलं नव्हतं असं का मजा येईल म्हणून आजची व्हिडिओमध्ये. तर चला तर मी आजची व्हिडिओ इथंच एंड करते, जास्त काही बोलणार नाही कारण की आपली व्हिडिओ 30-40 मिनिटाची अशी व्हिडिओ झाले असेल. मी घरातून निघलो आणि वहिनीच्या घरी गेलो, विचार केला का 10-15 मिनिटाचा असं काही ब्लॉग होईल, पण मला वाटतं आजची व्हिडिओ मोठी झाली असेल. आणि तुम्ही व्हिडिओ बघितले असेलच आणि व्हिडिओ आवडले असेल मला कमेंट करून सांगा कशी वाटली. आणि माझ्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि भेटू आपण लवकर नेक्स्ट व्हिडिओमध्ये. कारण की मी तुम्हाला सकाळी बोलते संध्याकाळी बोललो की आपल्याला जायचं फिरायला, तो पण ब्लॉग येईल. कुठं चाललोय तर त्या ब्लॉग मध्ये सांगेल. तर चला अशा प्रकारे मी आजची व्हिडिओ इथं एंड करते. व्हिडिओ आवडले असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. भेटू आपण लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर चला टाटा, बाय बाय.